योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। आशा वर्कर्स के मुतालबात पर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील ने गाड़ी से उतरकर जमीन पर बैठकर समाअत किए। आशा वर्कर्स के मुतालबात रियासती सेक्रेटरी से तलब किया जवाब। जल्द ही जीआर जारी किया जाएगा, ऐसा तयक़ुन। आने वाला दौर हमारा होगा, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवी का बयान। अब खबरें तफसील से। रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील ने गाड़ी से उतरकर जमीन पर बैठकर आशा वर्कर्स के मुतालबात समाअत किए और वहीं से रियासत के सेक्रेटरी को फोन लगाकर मालूमात हासिल की और उनके मुतालबात के ज़िम्मे में तयख़ुन दिया। अपना फर्ज अदा करने की तस्वीर नेहरू चिल्ड्रन गार्डन इलाके में नजर आई। इसकी वजह से आशा वर्कर्स ने इत्मीनान का इजहार किया। तमाम रियासत में तकरीबन 80,000 आशा वर्कर्स और ग्रुप तर्जुमान के मुतालबात हुकूमत के दरबार में इल्तिवा में पड़े हैं। इन मुतालबात की यकसुई के लिए गुज़िश्ता कई यौम से तमाम रियासत में एहतजाज जारी हैं। इसके एक हिस्से के तौर पर ज़िला के रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील के ऑफिस के रूबरू ये ख़वातीन मेमोरेंडम देने के लिए दोपहर से हाजिर हुए। ताहम रुकन पार्लियामेंट इम्तियाज़ जलील को ताख़ीर होने की वजह से उन्होंने ऑफिस के रूबरू नेहरू चिल्ड्रन गार्डन में अपना मोर्चा मुंतकिल कर दिया और मीटिंग शुरू कर दी। इसी दौरान इम्तियाज़ जलील लेबर कॉलोनी इलाके में दाखिल हुए। चंद आशा वर्कर्स ने इम्तियाज़ जलील की गाड़ी रोकी और गार्डन में आकर उनके मुतालबात समाअत करने की अपील की। इस अपील पर इम्तियाज़ जलील फ़ौरन गाड़ी से उतर गए। नेहरू चिल्ड्रन गार्डन में जाकर ज़मीन पर बैठकर मुतालबात समाअत किए और फ़ौरन रियासत के सेक्रेटरी मिलिंद महस्केकर को फ़ोन लगाकर बातचीत की और आशा वर्कर्स के मुतालबात के ज़िम्मे में जवाब तलब किया। इस पर आशा वर्कर्स मुतमईन हो गए। रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील ने एडीएन से बातचीत करते हुए तफसीली मालूमात दी। अनेक वर्षापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे। त्यांचे जे मागण्या आहे ते खूप रास्त आहे। म्हणजे एका खासदाराचा पगार वाढवायचे असेल किंवा एका आमदाराचा पगार वाढवायचे असेल तर 5 मिनिटात ते निर्णय घेता आणि 2 लाखावरून ते 3 लाखपर्यंत ते पगार त्यांची वाढवून देतात। आणि हे लोक 5,000 रुपयेमध्ये कशा काम करत असेल हे सगळ्यांना माहीत आहे की शक्यच नाही आहे। तरीसुद्धा सरकार आपल्याला माहीत आहे की जे अनवॉन्टेड आयटम्स आहेत त्याच्यावर जास्त पैसा खर्चतो आणि जो खऱ्या अर्थाने जे मेहनत करतं
जे हेल्थ सेक्टरमध्ये काम करतं, जे विशेषकर ग्रामीण एरियामध्ये आमची हेल्थची जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कशा कोळंबलेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे. तरीसुद्धा हे लोक मेहनत घेत आहे आणि त्यांची मागणी जे आहे पगारवाढीची आणि त्यांच्या जे वेगवेगळ्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात ते अनेक वर्षापासून आंदोलन केलेले आहे. मीही लोकसभामध्ये अंगणवाडी आणि आशा वर्कर्सचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्याचा निर्णय झालेला आहे असं सांगण्यात त्यांना आलं होतं, पण तरीसुद्धा 3 महिने उलटूनही त्याचा GR निघालेला नाही. मी आज MSEDCLचा कार्यक्रम आटपून माझ्या ऑफिसकडे जात होतो आणि हे इतके सारे जे आशा वर्कर्स आहे त्यांना रस्त्यावर बघून मी माझी गाडी थांबवली आणि इथे गार्डनमध्ये येऊन आम्ही बसलो, चर्चा केली आणि त्यांच्या जे मागण्या होते ते ऐकून मी जे मिलिंद म्हैसेकर आहे ते सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे, त्यांना फोन लावला आणि त्यांना फोनवर हे सांगितलं की असा निर्णय झालेला आहे तर त्याचा GR का निघत नाही. तर त्यांनी हे सांगितलं की ते निर्णय झालेला आहे, आता कॅबिनेटचं अप्रूव्हल त्याला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की जे नेक्स्ट कॅबिनेट मीटिंग असेल, कारण मुख्यमंत्री डेवोसला गेलेले आहे, सगळे त्यांचे मोठे जे मंत्री आहेत ते डेवोस स्वित्झर्लंडला गेलेले आहे, ते आल्यानंतर ते त्यांनी सांगितलं की कॅबिनेटमध्ये ते अप्रूव्ह होतील आणि कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर इमिजिएट ते GR काढण्यात येईल. तर एक चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की सगळं जे सर्व आशा वर्कर्स आहे खूप मोठ्या संख्येने आहे आणि अनेक वर्षापासून त्यांची आशा होती की कधीतरी आपल्याला न्याय मिळेल. आता त्या न्याय त्यांना खूप लवकरात लवकर मिळणार आहे. तहम आशा वर्कर्स ने मुख्तलिफ मुतालबात लेकर रुकन पार्लियामेंट इम्तियाज़ जलील के ऑफिस में जाने पर कामगार रहनुमा कॉमरेड मंगला ठोमरे ने रुकन पार्लियामेंट इम्तियाज़ जलील के काम के ज़िम्न में एडियंस से बातचीत करते हुए इत्मीनान का इजहार किया. मिलिंद म्हैसेकर आरोग्य सचिव यांना फोन केला आणि त्यांच्याकडनं GRची काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत आहे हे त्यांच्याकडून त्यांनी जाणून घेतलं आणि आम्हाला ते सांगितलं. स्पीकरवर फोन त्यांनी टाकला, परंतु ते जेव्हा आमच्यामध्ये आले आणि आमच्या सर्वसामान्यांबरोबर ते खाली जमिनीवरती बसले आणि असा नेता सर्व कष्टकऱ्याला श्रमिक वर्गाला मिळावा असं आम्हाला वाटतं. म्हणून आमच्या आशांना सगळ्यांना समाधान वाटलं की आज एवढा जिल्ह्याचा खासदार आमच्यामध्ये येऊन आमच्याशी बोलले, हितगुज केलं, याचा आम्हाला खूप स्वाभिमान वाटला आणि फार चांगलं वाटलं. हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. उसूल और ज़ाबित की पाबंदी करने वाले गाड़ी चलाने वालों का गुलाब के फूल देकर शहर पुलिस शाख की जानिब से इस्तकबाल किया गया. इस प्रोग्राम पर आज तमाम शहर में अमल दरामद किया गया. कानून तोड़ने वालों को इसकी वजह से सबक हासिल हुआ. उसूल और ज़ाबित की पाबंदी करने वाले गाड़ी चलाने वालों का शहर ट्रैफिक पुलिस शाख की जानिब से गुलाब के फूल देकर इस्तकबाल किया गया. इस अजीबोगरीब प्रोग्राम पर बाबा पेट्रोल पंप चौराहे पर अमल दरामद किया गया. अचानक रास्ते पर कानून की पाबंदी करने वालों का इस्तकबाल करने की वजह से कानून तोड़ने वालों को अच्छा सबक हासिल हुआ. शहर में ट्रैफिक में नज़्म व नस्क लाने के लिए शहर ट्रैफिक पुलिस शाख की जानिब से मुख्तलिफ प्रोग्राम्स पर अमल दरामद किया जाता है. ये प्रोग्राम पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, डिप्टी पुलिस कमिश्नर शलवंत नांदेड़कर, असिस्टेंट पुलिस कमिश्नर अशोक थोरात, पुलिस ट्रैफिक शाख की चीफ पुलिस इंस्पेक्टर राजश्री आड़े की रहनुमाई में लिया. साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने महावितरण के खिलाफ शुरू की गई जद्दोजहद में हासिल हुई कामयाबी के बाद इस दिन में उन्होंने एक और वीडियो जारी किया है. जय शिवराय मित्रांनो, MSEBीने डिस्कनेक्शन्स बंद केले ते तर आपल्याला कळालंच आहे आणि आता बिलही मागणं त्यांनी जवळपास बंद केलं आहे. कन्नडमध्ये 100% केलं आहे. आता मुद्दा एवढाच आहे की हा जो विजय झालेला आहे हा अभ्यासपूर्ण टेक्निकल नॉलेजचा उपयोग करूनच विजय झालेला आहे आणि हा सर्वसामान्य माणसाचा विजय झालेला हा संस्कृतीचा विजय आहे. म्हणजे डीलिंग करून काहीतरी 4 पैसे कमवण्याच्या पेक्षा हा सर्वसाधारण माणसाला कसा रिलीफ मिळेल या उद्देशाने झालेला विषय आहे. मित्र, असे सातत्याचे अनेक विषय असतात. मी आमदार असताना सडपड, पीक विमा हे सगळे विषय झालेले आहेत. मी आमदार नसताना सुद्धा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे. बँकेमध्ये जे लोक अडकलेले असतात त्यांच्या पाठीमागे उभा असतो. हॉस्पिटलमध्ये जे अडकलेले असतात त्यांच्या पाठीमागे उभा असतो. जे काही करता येईल, वयोवृद्ध महिलांचा विषय मध्यंतरी घेतला, त्यांच्यासाठी सुद्धा काही करता येऊ शकेल का याचे सुद्धा अभ्यासपूर्ण टेक्निकल मुद्दे मांडले गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात अभ्यास हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला रिझल्ट नक्कीच मिळत असतो.
मुद्दा आता असा आहे की काही लोक म्हणतात की निवडणुका आता येत आहेत, आता तुम्ही दोघंही उभं राहिलं कसं होईल. आता पुन्हा तेच, अरे बाबा आम्ही दोघं उभं राहू, तिघं उभं राहू, 5 जण उभं राहू, 10 जण उभं राहू. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की मेरिट कोणाचं आहे, कोण काम करू शकतो. अर्थात कोणाबद्दल दुराग्रह नाहीये, पण काम पण तर आलं पाहिजे. म्हणून मी सातत्याने सांगत असतो की काम करणाऱ्याला मतदान करा, म्हणजे तुमचं काम होईल. आज मी पदावर नसताना सुद्धा मी काम करतोय, काय वाटेल ते झालं तरी माझं काम चालूच आहे. त्यामुळे ह्याची कुठंतरी जर तुम्ही ओळख घेतली तर ह्याच्यामधून निश्चितच मला असं वाटतं की तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला त्या पद्धतीने निवडणुकीत वागावं लागेल. मला विचारलात तर मला कधी कधी असं वाटतं की नको, ज्यांना काय आमदार खासदार व्हायचं ते होऊ देत, आपण आपलं काम करत राहू. मात्र जी एक पॉवर असते, एक सहीची पॉवर असते, एक काहीतरी बोलण्याची शक्ती असते, ती त्या पदावर मिळते असं म्हणतात. त्यामुळे मी ही इलेक्शन लढवायच्या संदर्भातला विषय असतो. त्यामुळे आपण मेरिटवर मतदान करावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. नसतील माझ्याकडे फार पैसे, नसतील माझ्याकडे फार तुमच्यासाठी इतर गोष्टी पुरवण्याची काही प्रावधाने, पण आमदार झालो की तुम्हाला किती फायदा दरवर्षी होतो हे तुम्हीच ओळखा. धन्यवाद. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा?
समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो। आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। गद्दारी के धब्बे कपड़ों पर लगना ये अफसोसनाक बात है। आने वाला दौर हमारा होगा, इसकी वजह से भीख के टुकड़ों के मुकाबले में अपने हक का खाना बेहतर है। इन अल्फाज में हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने दूसरी पार्टी के ऑफर के ज़िम्न में पूछे गए सवाल का जवाब दिया। ऑफर सगळ्यांना येत असतात, पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो। शेवटी पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, पद आज आहे उद्या नाही आहे, पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणं हे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं। तुमच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न दिसतोय? नाही, मी काय जाळ्यातला माणूस थोडी, मी बाळासाहेबचा शिवसैनिक कोणाच्या बापाला थोडी ऐकणार आहे। काही कुठून खुणावण्याचा प्रयत्न करतो? आता रिलेशन सगळ्यांचे असतात, त्याच्यामुळे काय रिलेशन असलं म्हणून काय व्यक्तिगत संबंध सगळ्यांशी असतात, गप्पाही मारत असतात। परंतु मला असं वाटतं अशा याला कोणताही अर्थ नसतो, कारण आज मानसिकता माझी असेल, समाजाची असेल, कुटुंबाची असेल, उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर भक्कमपणे उभा येणारा काळ आमचाच आहे याचा विश्वास आम्हाला आहे। त्यामुळे कशाला थोडशा 2 तुकड्यासाठी इकडे तिकडं रिकाम आपलं मन हे करायचं। हक्काची भाकर चतकोर, मला असं वाटतं तुकडा टाकलेली एक भाकरीपेक्षा हक्काची चतकोर भाकरी महत्त्वाची असते, असं माझं मत आहे। आणि ही हक्काची आमची शिवसेना आहे जी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तिचं काम करतो। असं तर टीका तर होणार, आमच्या प्रश्नाला उत्तर अपेक्षित आहे आम्हाला। जे मुद्दे आम्ही मांडले, शिवसेनेच्या घटनेविषयी, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीविषयी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविषयी, याच्यावर खुलासे करा ना। बाकी मूळ विषय सोडून त्याला भटकवायला लावणं ही तर पद्धत असते। पण आमचं म्हणणं असं की आम्ही दिलेले मुद्दे चूक आहे, खोटे आहे, कायद्याच्या आधारावर बसत नाही, असा खुलासा करावा त्यांनी, मग टीकेला अर्थ आहे। अशी टीका तर कोणी करतच असतं ना। पण माझं म्हणणं की जे मुद्दे शिवसेनेचे जे विविध सगळे वकील आहेत त्यांनी मांडले, जे शिवसेनेचे नेते अनिल परब साहेब त्यांनी मांडले, आणि सगळ्यात शेवटी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडले, या मुद्द्याचा खुलासा त्यांनी करणं अपेक्षित आहे। टीका टिप्पणी तर होत असते, टीका टिप्पणी तर कोणाला करत असतात, त्याला काय फार मोठा बाब थोडी ती। त्यामुळे माझं त्यांना त्यांच्या बोलण्याला मी टीका मुळीच करणार नाही, पण त्यांना विनंती करेन नम्रपणे की आम्ही मांडलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही खुलासा करा। ड्राइवर का गाड़ी से कंट्रोल खत्म होने की वजह से हाइवा दुकान में घुस गई। इस हादसे में एक शख्स जाए हादसे पर फौत हो गया। ये वाकया आज जालना रोड पर कुंभेफड़ रास्ते पर पेश आया। शहर से जालना की जानिब जा रहे जालना रोड पर
कुंभे फड़ पर एक हाईवा रास्ते से मुत्तसिल होटल में घुस गई। इस हादसे में एक शख्स फौत हो गया। यह हादसा आज दोपहर 12 बजे के करीब पेश आया। एक शख्स हलाक हुआ ताहम दीगर कई अफराद ज़ख्मी हो गए। इस हादसे की इत्तला मिलते ही जाए हादसे पर कसीर तादाद में शहरी जमा हो गए और ज़ख्मियों को बचाने का काम किया। ताहम यह हाईवा गाड़ी गैर कानूनी तौर पर रेत की हमलो नकल कर रही थी, इसलिए इसकी रफ्तार ज़्यादा थी, ऐसी इत्तला मौसूल हुई है। भाई बहन के अजीबोगरीब रिश्ते की यादगारें लेकर सोनी मराठी अपने शायकीन के लिए लेकर आया है निवेदिता माझी ताई। इस सीरियल के फनकार शहर में आए हुए थे। उन्होंने एडियन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। नमस्कार, मी अभिनेता अशोक फळदेसाई। मी या निवेदिता माझी ताई या मालिकेमध्ये यशोधनची भूमिका करतोय। मुळात ही गोष्ट एका भावा बहिणीची आहे, एका प्रियकर प्रियसीची आहे। असीम आणि निवेदिता हे दोघं भाऊ बहीण आहेत आणि यशोधन आणि निवेदिता हे लहानपणापासूनचे मित्र आहेत। यशोधनची फॅमिली आणि निवेदिताची फॅमिली हे शेजारी राहतात। त्यांची दोन्ही कुटुंब याआधी खूप लहानपणापासून आमच्या लहानपणापासून एकत्र होते, पण काही कारणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेले आहेत। नमस्कार, मी इतिशा संस्गिरी। अशोकनी जे काही सांगितलं ते अगदी बरोबर आहे। आमची सिरियल मालिका ह्याच लाईन ज्या स्टोरी लाईनवरती चालणार आहे। तो जो प्रोमो जो आहे तो पुढे म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा त्या भावा बहिणीमध्ये एकमेकांविषयी इतकी ओढ आहे की ती सासरी जाईल तेव्हा त्याचं काय होईल। आणि काल पहिल्या एपिसोडमध्ये जर रिव्हील केलं गेलं की तो भाऊ आहे पण तो तिचा सख्खा भाऊ नाही आहे, तर निवेदिताची आई, निवेदिताचा सख्खा भाऊ हे त्याला स्वीकारणार आहेत का नाही स्वीकारणार आहेत हेही हाही मोठा प्रश्न आहे। आणि जर नाही स्वीकारलं आणि ही सासरी गेली तर त्या मुलाचं काय, असं एक टोटल स्टोरी लाईन बेस करणारा तो प्रोमो होता। हेच महत्त्वाचं आहे। प्रेक्षकांना काय आवडतं हे जर तुम्ही दिलं तर यस, प्रेक्षक बघतीलच। आणि मला खात्री आहे की ही मालिका प्रेक्षकांना आवडणारच, कारण प्रेक्षकांना जे पाहिजे, जे नातं आपण दाखवतोय ते पण त्या पद्धतीचं आहे, ते प्युअर आहे। सो मला असं वाटतं की प्रेक्षकांना नक्की आवडेल। नमो ट्रॉफी 2024 इन खेलों के मुकाबलों का जुमे से डिविजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आगाज हो रहा है। तैयारी मुकम्मल हो गई है। इन मुकाबलों के ज़िम्मे मुंतज़िम ओलंपिक तंजीम के सदर पंकज भार साखड़े और दिगर स्पोर्ट्स के शायकीन ने एडियन से बातचीत करते हुए मालूमात दी। डबो चषक पहिल्यांदाच जे आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे त्यामध्ये 51 खेळाचा समावेश आहे। आत्तापर्यंत 27,000च्या वरती विविध गेम्ससाठी खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे। 6 दिवस हा खेळांचा महाकुंभ विभागीय क्रीडा संकुलमध्ये चालू राहणार आहे। सकाळी 8 पासून तर संध्याकाळपर्यंत ह्या स्पर्धा सुरू राहणार आहेत। आम्ही नमो चषकच्या माध्यमातून खरं म्हणजे डॉक्टर भागवत कराड यांना ह्या ठिकाणी त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी एक चांगलं व्यासपीठ आपल्या जिल्ह्याच्या खेळाडूंसाठी निर्माण करून दिलेलं आहे। या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन उद्या होत आहे 19 तारखेला आणि याचं मोठं जे उद्घाटन होणार आहे ते 21 तारखेला माननीय भागवत कराड आणि आपल्या देशाचे ज्यांनी मोठं नाव केलेले असे ऑलिम्पिक वीर खेळाडूंच्या हस्ते होणार आहे, असं मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो। अनेक खेळांचे वेगळ्या खेळाचे जे क्रीडा संघटक आहेत ते हे पूर्ण जी महाकुंभ आहे खेळांचा ते यशस्वी करण्यासाठी ह्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। अनेक राष्ट्रीय खेळाडू आणि राज्यस्तरीय खेळाडू ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। स्पर्धेला रोज सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार आहेत आणि 19 ते 24 वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा नियोजित करण्यात आलेल्या आहे आणि ह्या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन उद्या 19 तारखेला होणार आहे मान्यवरांच्या हस्ते आणि जे याचं मोठं उद्घाटन आहे ते आपण 21 तारखेला करणार आहोत आणि त्याचा समारोप 24 तारखेला करण्याचा आमचा मानस आहे। नमस्कार, माझं नाव अंजली विलास शेजूळ। मी एका ग्रामीणमधून आलेली आहे। मी रेस वॉकिंग 20 किलोमीटर हाय इव्हेंट खेळते। आज नमो चषकमुळे आणि माननीय डॉक्टर भागवत कराड सर यांच्यामुळे आम्हाला आज इथे स्पर्धा खेळण्याचा एक अमूल्य चान्स मिळतोय। त्यामुळे मी भागवत कराड सरांचे आणि बाकीच्या टीमचे खूप खूप आभारी आहे। पण जे आज आम्हाला खेळायला भेटतंय
ते अजून अशाच मॅचेस व्हावं हेही मला वाटते. माझं नाव वेदांत वैलवार, मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे. तर आमच्या इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच नमोचषक होत आहे. हे सर्व झाले डॉक्टर भागवत कराड यांच्यामुळे. तर हे आमच्यासाठी खूप प्राउड मोमेंट आहे आमच्यासाठी. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। आशा वर्कर्स के मुतालबात पर रुकने पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील ने गाड़ी से उतरकर जमीन पर बैठकर समाअत किए। आशा वर्कर्स के मुतालबात, रियासती सेक्रेटरी से तलब किया जवाब, जल्द ही GR जारी किया जाएगा, ऐसा तयक़ुन। आने वाला दौर हमारा होगा, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे का बयान। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।